नमस्कार मंडळी, सुप्रभात. आरसी ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे दिवस तिसरा आणि काल तुम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणे आज आम्ही चाललो होतो नदीवर. इकडे एक नदी आहे छानपैकी, तिकडे आपण सगळी फॅमिली जाणार आहोत आता आंघोळीसाठी. मस्तपैकी मजा मस्ती करणार आहोत. बऱ्याच वर्षांनी, एक 8-9 वर्षांनी सुद्धा मी चाललेलो आहे नदीवर. तर बघूया पुढे कशी काय मजा येते ती. तर हा रस्ता जातो नदीकडे. पाणी चांगलं नदीवर. तर आता आम्ही चाललोय नदीला. आमची नदी खूप भारी आणि एकदम असं नेचर वाईब्स अशी येतात. खूप भारी वाटतं, खूप मज्जा येते. आम्ही गेलेलो आधी, पण आता आम्हीचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना. हा, येस. तर मग फर्स्ट एक्सपिरियन्स मध्येच खूप मज्जा येईल तुला. चला मग. आणि आपली फॅमिली खूप एक्साइटेड आहेत ना नदीवर. चालले. रस्ता थोडासा जंगलातला आहे ना. नदीकडे जायचा रस्ता थोडासा अवघड आहे. हा, पण करतोय कारण अवघड कारण अवघड रस्त्यातून असं शेवटी चांगलं फळ मिळतं ना, हे तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळेल. चनडा 12 महिने वाहते ना. हो, 12 महिने होते. आता पाणी कसं असेल नदीचं? आता थोडे थोडे कमी येते पाणी. काही दिवसात पाणी आटते. उन्हाळा आहे म्हणून पाणी कमी आहे. बाकी इतर हिवाळ्याला वगैरे भरपूर असतं. हिवाळ्याला तर भरपूर असते. पण आता आंघोळ वगैरे करू शकतो एवढं पाणी आहे ना. आहे ना. आई तर किती एक्साइटेड आहे. पहिल्यांदा चालले आई. आई 3-4 फेऱ्या झाल्या आईच्या. पण आई नदीवर कधी आला नव्हता आईचा नदीवर जाण्याचा. आणि आता आई चालली आपल्या सोबत. मी पण जवळजवळ 8 ते 9 वर्षानंतर आलेला आहे. मध्ये योगाला नाही जरा. तर मी सुद्धा फार एक्साइट आहे. आणि ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका, तरच तुम्हाला मजा येईल. येताना चला बैल बिचार थांबला. तर बघ थांबलाय बघ, किती हे तो शिस्तबद्ध आहे. बोला. फायनली आपण शेवटी पोहोचलेलो आहोत नदीवर. आणि बाई किती बिचारा हे बघा, आपण थांबलो म्हणून तो पण थांबलेला आहे. आज्ञाकारी. नदी पाठव पाठव. पुढे आपण त्याला काय बोलतो, आपल्याला त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे नदीला पाणी कमी आहे. नाहीतर हे तुम्हाला दिसतं हा दोघांच्या इथपर्यंत पूर्ण नदी असते भरलेली पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. तरी खूप पाणी आहे ना. तरी बऱ्यापैकी उन्हाळा आहे तरी बऱ्यापैकी पाणी आहे नदीला. मला आपण मजा करू शकतो एवढं पाणी आहे. खूप छान वाटतंय. असं वाटतं ना, जबरदस्त. कसं वाटतंय? एक नंबर. गाव शेवट गाव असतं. वाटत नाही की इकडे मे महिना चालू आहे. अतिशय थंड वाटतं वातावरण. आता वाजले जवळजवळ
मला ते 9:30 9:30 10 वाजले असतील काहीतरी. 10 वाजलेत. हा तरी पण वाटत नाही एवढं ऊन आहे. अगदी थंड वाटतंय. खूप सारे लोक आहेत इथे. नहीं बोला है, बोला हमारे इधर है. एक काय बोलतात पाणी आणि आग इसलिए हम तेरे को नहीं लाता है. इसलिए मैं लाया आया. इसलिए तू लाया आया. कौन तेरे को लाया? कौन तेरे को बुलाया? वो कभी आई नहीं लेकिन अभी आज आई. ओ इतने साल दोन मेरे को हुआ ना. 2 उंदीर चावा बोलते मेरे को. इसलिए मैं आया. क्यों काटा उंदीर? उंदीर को अच्छा लगा. आलो ना. चला एन्जॉय. कसं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं इकडून उठूच नाही. मग बसा तिथेच. काय करणार दुपारी मटण खायचं आहे आणि तुम्हाला मटणाचा ब्लॉग पण दाखवायचा आहे. त्यासाठी आम्हाला घरी जावंच लागणार आहे. चांगले बोलते. पण मी इथं आलो गावला पण मला इतकं आलं छान वाटतंय ना. मला जाऊच वाटत नाही. आम्ही जसे जन्माला आले तसेच बघतो आम्ही तिथे. नंतर बघतो आमचा जन्म पण असाच झालाय. आणि बोल असे 3 माकडं आली. आधी 3 माकडे जन्माला आले. आम्ही असेच आलो जन्माला. पण आमच्या बंटिकावराच्या पहिलं ताई पाळण झाली. मग मी पाळण झाला. मग बाबू पाळण. थोडं पुढे जा. ही एन्जॉयमेंट बघून खूप भारी वाटतं. आणि ते यायचं बस नव्हतं पण इथे जरा वाटलं. खूप भारी वाटतंय. लाईफ टाईम एक्सपिरियन्स खूप भारी आहे हा. खूप एन्जॉयमेंट मध्ये खूप भारी आणि थंडी पण लागते थोडी. खूप भारी वाटतंय. मजा येते का? एकदम भारी. आई साइड आई. बिचारा घाबरलाय. मारत नाही तोच घाबरलाय. तोच आहे जो आपण मगाशी गेलो. बाबा बाय बाय बाय. आणि डाएट मध्ये भेटतो. बॉडी मेंटेन बोल काय बोलू. मजा आली का माझी? खूप मजा आली. डोक्याला नाही का असतो तो म्हातारा. काठी देऊ का आता? असा
बाजूला चप्पल काढून जायचं होतं, ती सुकली असती तोपर्यंत. एका 2 तिलकट ठेवलं. तर इथे आम्ही झाडावरची करवंद तोडत आहोत. हे रानमेवा आहे. याची व्हिडिओ, करवंदाची चटणी याची व्हिडिओ आम्ही ऑलरेडी टाकलेली आहे. पण परत आपण गावी आल्या तर गावाची फ्रेश करवंद तोडून आपण करवंदाची चटणी करणार आहोत. तर इथे छानपैकी करवंद लागलेली आहे. त्याची साईज तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, आपण आता मस्तपैकी आंघोळ वगैरे केलेली आहे. कसं वाटलं? एक नंबर. कशी आहे नदी? एक नंबर. नदीचं पाणी कसं आहे? थंड. स्वच्छ आणि स्वच्छ आहे आणि मजा आली मस्त. आता आपण जाणार आहोत तिथून घरी चाललो आणि घरी गेल्यानंतर आपण मटण चुलीवरचं मटण करणार. तांबडा पांढरा रस्सा ना. हा, जे काय असेल ते चुलीवरचं मटण आहे. तर त्याचा एक ब्लॉग आपण बघूया. तो इथून कसं काय कंटिन्यू करायचं की दुसरा ब्लॉग बनायचा आपण तो घरी बघूया. पण चुलीवरचं मटण बघणार आहोत आपण. तर चला जाऊया घरी. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हा, व्हिडिओ बघा पूर्ण, मजा येईल तुम्हाला. स्किप करू नका आणि चॅनलला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता, तर प्लीज लाईक करा. तुमच्या एका शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने आमचं चॅनल बूस्ट व्हायला मदत होते. चला भेटूया आपण आता घरी. धन्यवाद.